दरम्यान जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात जुंपली आहे। जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का असा सवाल गुलाबराव पाटलांनी केलाय। तर गुलाबराव पाटलांकडून दिशाभूल, मी पक्षाकडे अर्ज केलाय असं गुलाबराव देवकर यांनी म्हटलंय। ही जागा राष्ट्रवादीला नाहीच। राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं, फॉर्म भरलाय का त्याने डिक्लेअर करावं? नाही, ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची, पण उनके पास आदमी नहीं भैया, अशी परिस्थिती आहे। गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय, संपर्क वाढवताय, नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला गुलाबराव तर 3 फिरताय, एक गुलाबराव पाटील, एक गुलाबराव देवकर आप्पा आणि गुलाबरावजी वाघ। मी चॅलेंज नाही करत आहे, शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही पद्धत आहे। त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करत नाही, मी गुलाब वाघांना चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही। तुम्ही तुमच्या पक्षाकडनं उभे राहणार आहेत का, हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे। गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करताय। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हा घ्या पुरावा, हा पुरावा आहे समोर। मी रितसर डीडी भरलेला आहे, फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या 10 वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे। आज ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार म्हणून मीच त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल।